मिनिटांमध्ये करायचं तरी काय सांगते. आपण शांतपणे बसायचं. खाली पॉसिबल असेल जमिनीवर तर खाली बसायचं किंवा खुर्चीवर आपण बसू शकतो. आणि आपले पाय पूर्णपणे रिलॅक्स ठेवायचे. आपले हात, आपली संपूर्ण बॉडी, संपूर्ण शरीर आपण रिलॅक्स ठेवायचंय. आपला चेहरा सुद्धा अगदी रिलॅक्स ठेवायचाय. कसलंही ताण, कसलंही टेन्शन आपल्या चेहऱ्यावर दिसता कामा नये. थोडीशी स्माइल असेल तर अगदी उत्तम. असं रिलॅक्सेशन मध्ये आपण बसायचंय आणि लांब श्वास घ्यायचा. श्वास घ्यायचा, श्वास होल्ड करायचा आणि मग सावकाश श्वास सोडायचा. असं आपण 3 ते 5 वेळा किंवा जमत असेल तर 10 वेळा करू शकतो. याने काय होणार आहे, तासाभरात जे आपण काम करत असतो, जी गडबड आपली चालू असते मानसिक शारीरिक, ती थोडीशी शांत होईल. आपल्या मेंदूला थोडं रिलॅक्स होण्यासाठी वेळ मिळेल आणि पुढे आपण तेवढ्याच एनर्जीने ते काम करू शकू. त्यामुळे तासाभरातून 2 मिनिटं आपण स्वतःसाठी काढलीच पाहिजे. ती मॅन्डेटरी आहे, त्याला पर्याय नाही. कारण आपण स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर दुसरं कुणीच येणार नाहीये आपल्याकडे लक्ष द्यायला. त्यामुळे स्वतःला फिट राहण्यासाठी आपण स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. झोप पूर्ण करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स. नंबर 1, आपण झोपेचं रुटीन सेट ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण 10 वाजता झोपतोय तर 10 वाजता झोपलंच पाहिजे. आपण 6 वाजता उठलं पाहिजे. जर रोज आपण झोपेच्या वेळा बदलत राहिलो ना तर आपल्या झोपेचं रुटीन सेट होणार नाही आणि आपल्याला त्या ठरलेल्या वेळेत झोप येणार नाही. दुसरी गोष्ट, आपण आपल्या जेवणाची वेळ ही फिक्स ठेवली पाहिजे. कारण जेवल्यानंतर आपण लगेच झोपू नाही शकत. किमान झोपायच्या 2 तास आधी तरी आपण जेवलं पाहिजे. तर जेवणाची वेळ जर आपली फिक्स्ड असेल तर ते अन्न व्यवस्थित पचेल आणि त्यानंतर आपल्याला गाढ झोप लागेल. तिसरी गोष्ट, आपण झोपायच्या आधी एक काय म्हणू शकतो, एक सवय ठेवू शकतो की झोपायच्या आधी डायरी लिहिणं किंवा 5 पानं पुस्तकाची वाचणं. म्हणजे मोबाईल सोडून जी एक हलकी फुलकी गोष्ट आपल्याला करता येऊ शकते ती आपण करू शकतो.